नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण सी व्ही रामन परीक्षेचे 2 भाग बघितले. आज आपण तिसरा भाग बघणार आहोत. यामध्ये आहे प्रकरण 3 अन्न व आहार. आपण प्रश्नांच्या माध्यमातून इतर माहिती समजून घेतो. हा जो घटक आहे हा सर्वच परीक्षांना म्हणजे फक्त सी व्ही रामन परीक्षेसाठी नाही तर टी टेट तलाठी इतर परीक्षांसाठी सुद्धा उपयुक्त आहे. यावर आधारित प्रश्न येतात. 5वीच्या याच्यातील 3ऱ्या प्रकरणामधील आहार आणि अन्न असे घटक आपण आज पाहणार आहोत आणि त्यावरचे प्रश्न साधारण 15 प्रश्न आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्ही ते पूर्ण बघा. वाटलंच तर प्रश्न जर वाचता येत नसेल किंवा काही तर झूम करा. ठीक आहे, चला पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करू. प्रश्नांच्या आधारे आपण इतर माहिती देखील समजून घेत असतो. संतुलित आहारामध्ये टिंब घटक असतात. पहिला प्रश्न आहे, सबस्टन्स आर प्रेझेंट इन अ बॅलन्स डाएट. बघा मग आता काय आहे याच्यामध्ये त्यांनी 4 समान पर्याय दिलेत. पुरेशा प्रमाणात पिष्टमय पदार्थ, प्रथिने व स्निग्ध पदार्थ. ठीक आहे, पुरेशा प्रमाणात जीवनसत्वे, पुरेशा प्रमाणात स्निग्ध पदार्थ, पिष्टमय खनिजे व जीवनसत्वे, पुरेशा प्रमाणात स्निग्ध पदार्थ, खनिजे व जीवनसत्वे. बघा आता याच्यामध्ये तर आपण आधी हे सगळे घटक समजून घेऊ. तुमच्यासमोर मी आता 3 पदार्थ आधी स्पष्ट करतो. पिष्टमय पदार्थ यामध्ये जे घटक येतात त्यात पिष्ठ असतं. पिष्ठ म्हणजे काय ते तुमच्या लक्षात येईल. तर हे धान्यादी पदार्थ आहेत. यामध्ये ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ अशा प्रकारचे घटक येतात. ठीक आहे, यातनं आपल्याला काय मिळतं महत्त्वाचं, तर यातून आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळतात. काय मिळतात? कार्बोहायड्रेट्स. मग ह्यासारखे पदार्थ बटाट्यासारखे याच्यात सुद्धा असतात. ठीक आहे, तर आपल्याला पिष्टमय पदार्थांसोबतच आणखी काही गोष्टीसुद्धा यातनं मिळतात. त्यातनं मिळते शर्करा काही प्रमाणात आणि तंतुमय पदार्थ. या सगळ्यांना एकत्र केलंच तर यांना कर्बोदके असा शब्द आहे. कोणता शब्द आहे? कर्बोदके. हा जो पाठ आहे यावर आधारित पाठ आहे. बघा 19वा पाठ आहे परिसर अभ्यासामध्ये, त्यातले हे घटक आहेत. त्याच्यावरती प्रश्न विचारले कर्बोदके. ठीक आहे, या सगळ्यांना तिघांना एकत्र केलं, पिष्टमय पदार्थ, शर्करा आणि तंतुमय पदार्थ यांना एकत्र केलं तर कर्बोदके होतात. तुम्ही फक्त ऐकून घ्या, समजून घ्या, बाकी तुमच्या पुढे लक्षात येईलच. पुढचा पदार्थ आपण पाहत आहोत स्निग्ध पदार्थ. याच्यामध्ये येतं तेल, तूप. ठीक आहे, तेल, तूप यासारखे पदार्थ येतात. मग याच्यामध्ये स्निग्ध म्हणजे काय? ज्यातनं आपल्याला तेलासारखं ऑइली सबस्टन्स ज्यातनं मिळतात त्याच्यामध्ये. मग या तेल, तूप, त्यानंतर मांस, यामध्ये मांससुद्धा येतं. अंड्यातील बलक आहे, अंड्यातील बलक तो सुद्धा यात येतो. अशा पदार्थातून आपल्याला काय मिळतं तर यातनं चरबीयुक्त पदार्थ मिळतात. काय होतं? शरीराला चरबी मिळते. बघा हे स्पष्ट त्याच्यामध्ये पाठात लिहिलेलं आहे, शरीराला चरबी मिळते. मग या चरबीचा उपयोग काय होतो याच्यावर प्रश्न येणार आहे, त्यामुळे आधी स्पष्ट करतो. आपल्या त्वचेच्या खाली चरबीचा थर आहे मित्रांनो, त्वचेच्या खाली. त्यामुळं आपल्या हाडांना शरीराला आकार येतो. ही चरबी आपल्या हाडांचं संरक्षण करते. शरीराच्या आतमध्ये जे आंतरिंद्रिय आहेत त्या आंतरिंद्रियांचं सुद्धा संरक्षण होतं. कशामुळं होतं तर चरबीमुळं होतं. कशामुळं होतं? चरबीमुळं. हा चरबीसारखा घटक तयार होतो तेल, तूप, मांस, अंडी यासारख्या पदार्थात. आले लक्षात? ओके, तर तिसरा महत्त्वाचा पदार्थ आपण समजून घेणार आहोत ज्यामुळे शरीराची वाढ होते. काय होते? शरीराची वाढ होते. वाढ होण्यासाठी हा पदार्थ महत्त्वाचा आहे. प्रथिने, ज्याला इंग्लिशमधून प्रोटीन्स म्हणतात. तर या प्रोटीन्समध्ये मटकी, तूर, मूग, मटकी, हरभरा, वाटाणा यासारखे पदार्थ येतात. म्हणजेच काय येतात? तो कडधान्ये. कोणते पदार्थ येतात त्याच्यात? यात येतात कडधान्ये. आले लक्षात? प्रथिनांमध्ये कडधान्य येतात. मग आणखी हे घटक आपल्याला कशातनं मिळतात तर हे घटक आपणाला दुधातूनही मिळतात. दूध, मांस, अंडी, मासे यातनं सुद्धा प्रथिने आपल्याला मिळतात. येते लक्षात? मग हे सगळे घटक आहेत प्रथिने. यातून प्रथिने मिळतात. हे 3 घटक आपण समजून घेतलेत, पुढे आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे प्रश्नांसाठी. तर आता आपण प्रश्न बघू आणि त्याचं उत्तर बघू. संतुलित आहारामध्ये हे 3 घटक तर असावेच लागतील. ठीक आहे,
बघा प्रश्नामध्ये काय होतं उत्तर, हे 3 घटक पिष्टमय पदार्थ असावे लागतील, स्निग्ध पदार्थ असावे लागतील, प्रथिने असावे लागतील, त्याबरोबर आणखी 2 पदार्थ आपल्याला समजून घ्यायचे आहेत, ते सुद्धा असावे लागतील. तर ते 2 पदार्थ आहेत खनिजे, मिनरल्स. खनिजे आपल्याला मिठासारख्या, पालकसारख्या भाज्यांमधून खनिजे मिळतात. कशातनं ते मी पुढे परत सांगणार आहे. आणि जीवनसत्वे, जीवनसत्वे यांना इंग्लिशमधून विटॅमिन्स म्हणतात किंवा व्हायटॅमिन्स म्हणतात, व्हायटॅमिन्स. तर ही सुद्धा महत्त्वाची आहेत. ही अगदीच थोड्या प्रमाणात लागतात. खनिजेही थोडी लागतात, जीवनसत्वे थोडी लागतात. ते कशातनं मिळतात आपण ते पाहणार आहोत. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर होतं आपलं तिसरं, पुरेशा प्रमाणात स्निग्ध पदार्थ असावेत आहारामध्ये, पिष्टमय पदार्थ असावेत, खनिजे असावेत आणि जीवनसत्वे सुद्धा असावेत. ठीक आहे, येतं आहे, हे तीनही असावेत. याच बरोबर त्या पर्यायांमध्ये कुठंच दिलेलं नाही, वरच्या याच्यात दिलेलं होतं पण त्यांनी जीवनसत्व आणि ते टाळलेलं होतं. तर ह्याच्यामध्ये प्रथिनंसुद्धा असावीत. पर्यायात नाहीत पण आपण तो ॲडिशनल समजून घेत आहोत. ओके, पुढचा प्रश्न, दुसरा प्रश्न आपण समजून घेऊ. दुसरा प्रश्न काय आहे तुम्ही झूम करून वाचू शकता. दुसऱ्या प्रश्नामध्ये आहे, खालीलपैकी कोणत्या घटकातून सर्वाधिक पिष्टमय पदार्थ मिळतात? सर्वाधिक पिष्टमय पदार्थ कोणत्या याच्यातून? मटकीमधून आपण बघितलं काय मिळणार आहे? प्रथिने. ओके, तूरमधून प्रथिने, मूगमधून प्रथिने. हे बघा हे 3 पदार्थ प्रथिने मिळतील यात. मग यातनं जर प्रथिने मिळणार असतील तर सगळ्यात जास्त पिष्टमय पदार्थ ज्वारीतून मिळतील. कशातनं मिळतील? ज्वारीतनं. ओके, चला पुढे. पुढचा प्रश्न आपण समजून घेऊ. सर्वाधिक प्रथिने कोणत्या पदार्थातून मिळतील? तो पर्याय दिला आहे त्यांनी, ते वाचायचं आपल्याला. गव्हातून आपण बघितलं पिष्टमय पदार्थ मिळणार, ज्वारीतून पिष्टमय पदार्थ मिळणार, मटकीतून यस प्रथिने मिळतील. पुढचा पर्याय बाजरी. म्हणजे हे 3ही पर्याय आहेत, गहू, ज्वारी आणि बाजरी, पिष्टमय पदार्थाचे. मग प्रथिने आपल्याला फक्त यातल्या उपलब्ध असणाऱ्या मटकीतून मिळतील. ओके, झाला. पुढचा चौथा प्रश्न, भुईमुग, करडई यासारख्या तेलबियातून काय अधिक मिळेल? ऑइल सीड्स लाईक ग्राउंड नट अँड सॉफ्ट सॅफोलर्स कंटेन्स डॅश डॅश ग्रेट प्रपोर्शन. मग काय जास्त येईल? तर ह्याच्यामध्ये प्रथिनं जास्त येतील का भुईमुग आणि करडईमध्ये? नाही. जीवनसत्व येतील का? नाही. क्षार येतील का? नाही. ते तर पालकसारख्या, टोमॅटोसारख्या याच्यातनं मिळतात. जीवनसत्वे गाजर, काकडी, पपई, लिंबू यातनं मिळतात प्रथिनं, तूर, मूग, मटकीमध्ये. मग स्निग्ध पदार्थ यात काय मिळेल आपल्याला? भुईमुग आणि करडईसारख्या तेलबियातून. तेलबिया म्हटलं की या प्रश्नाचं उत्तर इथंच येतं. ठीक आहे, सॅफ्लॉवर, त्याने तिथं करडई म्हटलंय त्याला. ओके, पुढे 5वा प्रश्न आपण पाहत आहोत. पालक, मेथी, टोमॅटो यासारख्या पालेभाज्यातून आपणास क्षार आणि टिंबटिंब मिळेल. काय मिळेल बघा? क्षार आणि टिंबटिंब काय मिळतील याच्यामधून? मग आता पालकमधून जीवनसत्व आपल्याला मिळतील याच्यातनं, पिष्टमय पदार्थ नाही, प्रथिनं नाही, क्षार तर त्याने आधीच दिले, त्यामुळे राहिला जीवनसत्व. या प्रश्नाचं उत्तर आहे जीवनसत्व. आले लक्षात? ओके, पुढचा प्रश्न आपण बघत आहोत. शरीराची वाढ होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या पदार्थाचे सेवन कराल? बघा इथं काय प्रश्न दिलाय, शरीराची वाढ. शरीराची वाढ, वाढ म्हणजे डेव्हलपमेंट व्हायची आहे. ठीक आहे, वाढ व्हायचा विचार आला की तुमच्या मनात प्रोटीन्सचा विचार यावा. प्रोटीन्स, प्रथिने, कोणता विचार आला पाहिजे? प्रथिने. मग आपण बघितलंय तूर, मूग, मटकी, चना, हरभरा, दूध, मांस, अंडी. ओके, असे पदार्थ त्याच्यामध्ये यायला हवेत. मग आता इथं बघू आपण काय, भात खाल्लास तर आपल्याला काय मिळेल? कार्बोहायड्रेट, पिष्टमय पदार्थ जमणार नाही. मटकीतून यस मिळेल, एक पर्याय सापडलाय, आपण जवळ ठेवू. गुलाबजाममधून नाही, स्निग्ध पदार्थ मिळतील. कुरकुरे त्यातून तर काहीच मिळणार नाही, दॅट इज जस्ट अ स्टुपिड वेस्ट. चवीसाठी खाल्ला जाणारा पदार्थ काही उपयोगाचा नाही, कोणी खाऊ नये. ठीक आहे, पुढचं मग मटकीतून आपल्याला शरीराच्या वाढीसाठी उपयुक्त प्रथिनं मिळतील. मुलांनी हे अधिक खायला हवं. ठीक आहे, पुढचा प्रश्न 7वा, जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे टिंबटिंब होतो. डॅश डॅश इज कॉज्ड ड्यू टू डेफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन ए. काय होतो याचं उत्तर मी सांगतोय तुम्हाला. पुढेही मी तुम्हाला एक चार्ट करून देईल
रात आंधळेपणा यातून होतो. काय होतंय लक्षात आलं? त्यातून रात आंधळेपणा होतो. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना, ज्या मुलांना, लहान मुलांना संध्याकाळी दिसायला अडचण येते त्याला नाईट ब्लाइंडनेस असं म्हणतात. हा ए जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. इथं प्रश्नात आहे. आता पुढचे सांगतो, उत्तर जरी असेल तर. स्कर्वी हा व्हिटॅमिन सी मुळे होणारा आजार आहे. मुर्दूस हा रिकेट्स याला म्हणतात, हा व्हिटॅमिन डी मुळे होणार आहे. रंगांधळेपणा सुद्धा त्यातलाच आहे, याच्याशी संबंध. ओके, चला मग आता आपण लक्षात घेऊ, रात आंधळेपणा हे अजीवनसत्वाच्या अभावाने होणार आहे. पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. गाजर, पपई, हिरव्या पालेभाज्या, दूध या अन्नपदार्थातून आपल्याला कोणते जीवनसत्व मिळते? गाजर, पपई. आता आपण बघितले ए जीवनसत्वामुळे रात आंधळेपणा होतो आणि या प्रश्नाचं उत्तर एच आहे. गाजर, पपईमधून आपल्याला व्हिटॅमिन ए मिळतं, अजीवनसत्व मिळतं. काय मिळतंय? अजीवनसत्व. मग आपण एकदा ते लिहून घेऊ खाली, म्हणजे तुमच्या थोडंसं दीर्घकालीन स्मरणात राहील. ओके, गाजर, पपई यातून जीवनसत्व तर मिळतातच, पण ती कोणकोणती मिळतात? व्हिटॅमिन ए. ओके, रात आंधळेपणा, ठीक आहे. बी, बेरी हा आजार होतो. सी, स्कर्वी. आणि डी, मुर्दूस हा आजार होतो. ओके, डी पासून मुर्दूस, हाडं हे होतात, क्षीण होतात. तर यामध्ये गाजर, पपई, हिरव्या पालेभाज्यातून आपल्याला अजीवनसत्व मिळतं. हे याचं उत्तर होतं अजीवनसत्व. ओके, तेच रात आंधळेपणाचं. पुढचं, जीभ लाल होणे, त्वचा खरखरीत होणे हे कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतं? जीभ लाल होते. ओके, त्याच्यानंतर त्वचा खरखरीत होते. बेरी या आजाराने, बेरी आजाराचं हे लक्षण आहे. ओके, चला पुढचे प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आपण बघू 10वा. क जीवनसत्व मिळण्यासाठी कोणता आहार घ्याल? क म्हणजे व्हिटॅमिनसाठी. बघा याच्यामध्ये आधीच सांगतोय, आवळा, व्हिटॅमिन सी, लिंबू, तुरट आणि आंबट फळे. ठीक आहे, त्यानंतर आवळा, लिंबू, संत्रीसारखं फळ आहे, या फळातून सुद्धा व्हिटॅमिन सी, आणि टोमॅटोमधून सुद्धा थोड्या प्रमाणात मिळतं. ठीक आहे, पण टोमॅटोला यात ॲड करू नका, पण जर पर्यायच नसेल तर तुम्ही घेऊ शकाल. ओके, महत्त्वाचं मात्र आवळ्यातून मिळतं, लिंबूतून मिळतं, संत्रीतून. आणखी एक वैशिष्ट्य सांगतो, व्हिटॅमिन सी हे दीर्घकाळ टिकत नाही. तुम्ही एकदा चिरलेले लिंबू लगेच वापरलं तरच तुम्हाला तो व्हिटॅमिन सी उपयोगाला येईल. 2 तास ठेवलेले लिंबू असेल तर तो वेस्टेज होतो. ठीक आहे, म्हणून प्रत्येक वेळी ताजं लिंबू, ताजी ही संत्री, आवळा ही फळं ताजी वापरावीत. आवळ्यातलं मात्र तुम्ही ठेवू शकता. तर यात गाजर, पपईमधून आपल्याला व्हिटॅमिन सी मिळत नाही, तो पर्याय लागू नाही. डाळी, पालेभाज्यातून मिळत नाही आणि दूध भाकरीतून मिळत नाही, म्हणजे व्हिटॅमिन मिळत नाही. मग कशातनं मिळते? आवळा, सी मधून. ठीक आहे, कोवळ्या सूर्यप्रकाशात कोणते जीवनसत्व आहे हे तुम्हालाही माहीत असेल, नसेल तर आधीच सांगतो. जर आपण कोवळ्या सूर्यप्रकाशात बसलो तर हे आपल्याला अगदी मोफत मिळणारे व्हिटॅमिन डी आहे. डी, ज्यामुळे मुर्दूस सारखा आजार होत नाही, हाडे बळकट होतात. हे का लिहितोय? तुमच्या नजरेखालून जावं आणि तुमच्या लक्षात राहावं. ओके, पुढे, सचिनच्या पायाची हाडे वाकली आहेत, पाठीस बाक आहे. खाली पर्याय पण आहेत तुम्हाला जर बघायचे असतील तर त्यासाठी कोणती उपाययोजना त्याने करावी? बघा काय प्रश्न आहे, त्याची हाडे वाकली आहेत, त्याच्या ह्याला बाक आहे, तर मग त्याने कोणती उपाययोजना करावी? तर याचं उत्तर असं आहे, आता एकदा आपण सगळेच पर्याय समजून घेऊ. त्याने कोवळ्या उन्हात बसायला हवे का? हो. त्याने शार्क लिव्हर ऑइलचा वापर करावा का? हो. शार्क लिव्हर ऑइल म्हणजेच शार्क माशापासून केलेल्या ऑइल्सच्या टॅबलेट मिळतात, प्लास्टिक कोटेड असतात, त्या येलोइश कलरमध्ये. त्यानंतर कॉड लिव्हर ऑइलचा वापर करावा का? हो. हे वापर तर वाढवायचेच आहेत. मग तिन्ही जर असतील तर आपल्याला चौथा पर्याय लागू पडतो, वरील सर्व गोष्टी त्याने कराव्यात. व्हिटॅमिन डी साठी हाडे वाकलीत, पाठीला बाक आलाय,
ताकद निर्माण होण्यासाठी, हाडे बळकट होण्यासाठी. मी आधीच इथं पर्याय वरच्या याच्यात दिला होता. ओके, पुढे वेगळा घटक ओळखा. इथं ऑड मॅन आउट फाइंड करायला सांगितलं आहे. फाइंड ऑड मॅन आउट. आवळा व्हिटॅमिन सी, लिंबू व्हिटॅमिन सी, संत्री व्हिटॅमिन सी. म्हणजे हे तीनही पदार्थ जे आहेत तुमच्यासमोर ते सीचे आहेत आणि गाजर मात्र एचं आहे. कशाचं आहे? म्हणजे यांनी आपल्याला गाजर दिलेलं आहे एसाठी. ओके, चला पुढचा प्रश्न वाचायचा आहे. सहसंबंध ओळखा. कोरिलेशनवर आधारित आहे. अजीवनसत्व रातांधळेपणा तर बी जीवनसत्व काय? प्रश्न सोपा आहे. अजीवनसत्व तुमच्या आधीच्या लक्षात असेल तर लगेच लक्षात येईल. अजीवनसत्व जर रातांधळेपणा असेल तर ब जीवनसत्वामुळे काय होईल? ठीक आहे, ब जीवनसत्वामुळे काय होईल बघा, सांगा. बेरी बेरी हे त्याचं उत्तर आहे. ओके, पुढे मोड आलेल्या कडधान्यातून टिंबटिंब जीवनसत्व मिळतात. इथं पर्यायातला उत्तर पण आहे तुम्हाला, मोड आलेल्या याच्यातनं. आता मोड आलेल्या याच्यात एक वैशिष्ट्यपूर्ण आहे बघा. मोड आले म्हणजे काय झालं? कडधान्य जर अजून अधिक पौष्टिक झालंच तर काय होईल? हाडे बळकट होतील. हाडे बळकट होण्यासाठी कोणत्या आजारात उपयोग येईल? डी. ओके, हे व्हिटॅमिन डी यातून मिळते. मित्रांनो, आज आपण या पाठावरचे 15 प्रश्न समजून घेतलेले आहेत. इतरही त्यातले महत्त्वाचे घटक आपण समजून घेतलेत. त्यामुळे या बाबी तुम्हाला जर आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. ठीक आहे, चला पुढच्या भागासाठी नक्की बघा. थांबतोय. गुड डे, बाय.